सो गाईज आता आपण जाणार आहोत तिकडे. तर गाईज अनाऊन्समेंट केली ती की या म्हणून सगळीजणं. आणि गाईज बरेच जणं गेलेले आहेत आता, बायका अर्ध्या. आता मम्मी आणि गाईज मी चालले, दीदी नाही येते, फक्त आम्ही दोघीजणी चाललो आहे. तर गाईज चला आपण जाऊया आता तिकडे आणि बघूया गाईज सगळेजणं मस्त काय पूजा वगैरे कशी घेतात, काय करतात गाईज मी तुम्हाला सगळे दाखवेन. एंडपर्यंत नक्की बघा गाईज माझा ब्लॉग. खाल्या बसण्यात जा पाया पडलो. आता इथं नाश्ता देत आहेत आम्हाला. बघा आता तर इथे बघू शकता आम्हाला बुक्कड. बाबू काय कर जोरात बोल खुशी. परत बोल.
गाईज आता आम्ही चाललो आहे तिकडे गाईज, तिथे सगळं आहे, स्टेज वगैरे सगळं आहे आणि आता आपण जाऊया. सो गाईज बघू शकता आम्ही सगळेजण नीले झालो आहे. गाईज दीदी पुढे आहे, तिला गाईज आपण नंतरला घेऊ. आणि गाईज चला आता आपण जाऊया. इथं उजेड आहे, नीट दिसत नसेल, आता दिसेल. तर चला आता आपण जाऊया. बघू शकता इथे दिसतंय जरासं क्लिअर. आता आपल्याला काही स्टॉप घेत म्हणजे सगळ्यांना असं घेत जायचं आहे आता बससारखं. आता इकडून आम्ही चाललो आहे. मला की दीदी साणा घेऊ, त्यांची तयारी झाल्या असेल तर मला काही नानी साणा घेऊ, मग लगे अशी जाऊ घ्यायचं आपण. आणि तिथे बघूया काय काय करायला घेतलं आहे. सगळं काही केलेलं आहे गाईज तिथे. तर चला सो गाईज मी तुम्हाला बोललेली. आणि आता गाईज आमची गाडी थांबली दीदी यांची इथं. आणि आता दीदी साणा घेऊन जाऊ आपण. दिसतं का अशी चांगली ब्ल्यू अँड व्हाईट झालं. आणि गाईज इथं निशू आहे आणि गाईज आई आणि गाईज खुशी पण आहे आतमध्ये येईल ती पण, तेव्हा तिला पण दाखवेन मी. आता पुढचा स्टॉप आमचा चालला आहे कुठे गाईज, नानी यांची इथे. तर नानी यांची इथे चाललं. सो गाईज चलो हम चलते हैं अब. हे तर खुशी झाला. सो गाईज आता पुढचा स्टॉप आहे आमचा नानी यांची इथं. सगळी गाईज व्हाईट ब्ल्यूच झाल्या. आम्ही तिघी व्हाईट झालो आहे, दीदीसा तिघी जणी नाही सॉरी आम्ही ब्ल्यू झालो आहे, दीदीसा तिघी जणी व्हाईट झाल्यात. नानी पण आहे गाईज, थांबा मी तुम्हाला दाखवेन आता. मला नाही दाखवत. सो गाईज चलो विदू गेला. तर आता आमचा अजून एक स्टॉप झाला आहे. आता डायरेक्टली चाललो आम्ही. लेट्स गो. आणि गाईज भावली आहे, तिने मस्त गाईज लुगडा घातला आहे खूप छान. तिला पण दाखवते मी तुम्हाला 2 मिनटात. आणि गाईज इकडे एक खुशी आली हाय, अशी आहे गाईज. आम्ही दोघी खूप छान फंटास्टिक. सो गाईज लेट्स गो. आता आपण जाऊया. तर गाईज बावलीचा लुक बघा, इकडे आहे नीटी आहे बघ हाय कर मग. गाईज बघा किती छान दिसते हे. आणि आमचा पुढचा डेकोरेशन गाईज आम्ही लाईट घालवलं कारण की काय तरी मालून आल्यात गाईज, म्हणून आम्ही लाईट घालवली. थोड्या वेळाने गाईज सगळं चालू वगैरे झाल्यानंतर गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी महामानव बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वा जयंती सोहळा अगदी भव्य दिव्य प्रमाणामध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी समस्त नागाव ग्रामस्थवासी बौद्धवाडा आपला नागाव सर्वच गावातील मान्यवर असतील, समस्त नागरिक असतील, ज्या महामानवाने समस्त विश्वाला शांतीचा संदेश दिला, समस्त मानवतेला अंधकारातून विद्याज्ञानाच्या प्रकाशामध्ये आणणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या 135व्या जयंती सोहळ्यानिमित्ताने आजचं हे त्यांना मानवंदना अभिवादन करण्यासाठी समस्त ग्रामस्थांनी जे कानापर्यंत आवाज जात असेल त्या सर्वांसाठी सादर आमंत्रित आहे आपण सर्वांनी. आणि या 135व्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यासाठी आपल्या या प्रांगणामध्ये जो हा भव्य दिव्य जयंती सोहळा होत आहे, तर या तरुणांनाही विनंती असेल आपणही समोर बसून घ्यायचं आहे. आणि ज्यांच्या कानापर्यंत हा आवाज जात असेल आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये येऊन या कार्यक्रमाचाही आनंद लाभ घ्यायचा आहे. तर तुम्हालाही विनंती असेल तर आजच्या या जयंती निमित्ताने समस्त ग्रामस्थ नागाव बौद्धवाडा आपला नागाव या सर्वांच्या विद्यमानाने हा जयंती सोहळा साजरा होत आहे. तर आपण लवकरात लवकर येऊया. राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्यावर यायचं आहे. आपलंही स्वागत आहे.
आपणही मंचावर यायचं आहे. तर अशा प्रकारे सर्वच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन व पुष्प दिले आहे. विशेष आजचं स्मरण करण्यासारखं आहे. बाबासाहेबांनी जे जे त्यांच्या जीवनामध्ये जे चरित्र जीवन जगले ती प्रेरणा तुम्हा आम्हा सर्वांना घ्यायचं आहे की असं शिक्षण घेतलं का विश्वाला त्याचे तर मला वाटतं आवाज येणार नाही. प्रतिपद चंद्रलेखे व वर्धिष्ठ व विश्ववंदिता सहा सोनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजदे. ती राजमुद्रा राजमुद्रा तुम्हा मला देणारे स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज. या महाराष्ट्राच्या मातीत एक नाही तर दोन दोन छत्रपती निर्माण करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले शिवधर्म शिवनीती आणि शिवराज्याच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे रणधुरंधर वीर योद्धा शिवछावा संस्कृत पंडित स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. चुके नलिकेसी गोवियले पाय विसरुणी जाय पक्ष दोन्ही हा महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे कवल्याचे मूर्तिमंत प्रतीक जगद्गुरु संत तुकोबराय. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोका हे प्रखरपणे जगाला संदेश देणारे जगाची माऊली माऊली संत ज्ञानेश्वर. शिक्षणाची ज्ञानगंगा जनमानसांच्या तुरजून या देशातील महिलेला चूल आणि मूळ इथपर्यंत मर्यादित न राहता या देशातील महिलेला जगाच्या पटलावर समानतेचा अधिकार निर्माण करून देणाऱ्या. एक मुलगा शिकला तर एका कुळाचा उद्धार करेल पण एक मुलगी शिकली तर दोन कुळांचा उद्धार करेल हे ठणकावून ज्यांनी सांगितलं आणि ग्रामपंचायत सदस्यापासून या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू नावाची एक महिला ती राष्ट्रपती पदावरती जाऊन बसू शकली. ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्री आहे. अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील अहिल्याबाई होलकर आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत. विचार मंथन प्रबोधनाचं मंथन करण्यासाठी आज आपण सारेजण जमलो आहोत. ती 14 एप्रिल म्हटलं की तुम्हा आम्हा सर्वांसाठी दिवाळी दसरा ते विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेतकरी नेते अप्पासाहेब नारायण नागू पाटील, लोकनेते दिवा पाटील आणि ज्या ज्या महामानवानं मानवाच्या कल्याणासाठी आपलं सर्वस्व समर्पित केलं अशा महामानवांना विचारवंतांना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात तीव्र अभिवादन करतो. आपल्या गावामध्ये बऱ्याच वर्षानंतर दुसऱ्यांदा येण्याचा योग आलाय. शिवजयंतीचं औचित्य मला वाटतं 4 ते 5 वर्षापूर्वी मी या गावामध्ये याच व्यासपीठावरती येऊन बोललो होतो आणि सलग दुसऱ्यांदा मला 4 ते 5 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर मांडण्याची संधी मिळते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की एकाच गावामध्ये 2 वेळा येण्याची संधी मला मिळते. शिवाजी महाराज मांडल्यानंतर बाबासाहेब मांडावेत कारण छत्रपती शिवाजी महाराज इज इक्वल टू बाबासाहेब आणि बाबासाहेब इज इक्वल टू छत्रपती शिवाजी महाराज. हे जे समीकरण आहे, हे जे नातं आहे ते इतकं अतूट आहे. ते नातं ज्या वेळेस आम्ही समजून घेतो त्यावेळेला शिवाजी महाराज काय आहेत, महात्मा ज्योतिराव फुले काय आहेत, राजर्षी शाहू महाराज काय आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे तुम्हाला आम्हाला कळतं. आणि म्हणून ज्या आजच्या कार्यक्रमाचं हे नियोजन केलं आहे ते सर्व नागाव ग्रामस्थातील सर्वच सदस्य, सर्व ग्रामस्थ मंडळ की ज्यांच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाचं नियोजन केलंय. खरं तर जयंती उत्सव साजरा करणं आणि जयंती उत्सवाच्या निमित्तानं असं प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करणं, कारण अशा कार्यक्रमांना लोक फार येत नाहीत, परंतु अशा कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं धाडस नागाव ग्रामस्थांच्या मध्ये यावं आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचं धाडस घेऊन अशा कार्यक्रमाचं नियोजन करावं. एकदा जोरदार टाळ्या आपल्या ग्रामस्थांसाठी आपण वाजवल्या पाहिजे. कारण कार्यक्रमाचं नियोजन झालं की आर्थिक उलाढाल येते आणि या सगळ्या परिश्रमातून कशा पद्धतीनं आम्हाला सामोरं जावं लागतं आणि तेव्हा अशा कार्यक्रमाचं नियोजन होतं. याच्या पाठीमागे बऱ्याच जणांचा हात असतो. पडद्या पुढील चेहरे काही आम्हाला दिसतात, परंतु पडद्या पाठीमागचे चेहरे देखील त्याच्या पाठीमागे फार मेहनत घेत असतात. अशा सगळ्या एकत्रित येऊन सगळ्यांचा हा कार्यक्रम आहे, तुमचा आहे, आमचा आहे आणि या गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचा हा कार्यक्रम आहे आणि तो प्रत्येकाला वाटावा अशा पद्धतीचं नियोजन आपण साऱ्यांनी केलं. आपल्या साऱ्यांचं कौतुक मी सुरुवातीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायला मागेल. खरं तर माझे मित्र आपल्या गावातील कबीर पाटील असतील, चैतन पाटील असतील आणि सातत्यानं माझ्या संपर्कात असलेले आपल्यामधील सुमितजी असतील,
आणि यांच्या माध्यमातून मला आपल्या गावामध्ये येण्याचं या ठिकाणी संधी मिळाली आहे आणि आपण सर्वांनी ती संधी दिली आहे त्याबद्दल सुरुवातीलाच मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करीन, आपल्या सगळ्यांचेच. कारण एकाचं नाव घेतलं की दुसरा भाऊ माझा नाराज होतो, असं मी करणार नाही. परंतु सुरुवात करत असताना मी आवर्जून आपल्याला सांगितलं पाहिजेत. आता वाजले 7:30 वाजून गेलेले आहेत आणि मला पुढच्या कार्यक्रमाला 7:15 वाजता पोचायचं होतं, परंतु थोडा का उशीर होईना चालेल. पण मी सांगितलं होतं की 7 वाजता आपला कार्यक्रम जर थेट सुरू झाला, माईक माझ्या हातामध्ये आलं तर 1 तास मला मिळेल आणि अर्धा तासाच्या ट्रॅव्हलिंगमध्ये मी कोणी गावामध्ये पोहोचेल. आज दिवसभराचा 4 ते 5 कार्यक्रमांचा दौरा करून मी आज आपल्या गावामध्ये आलो आहे. इथून पुढेही मला जायचं आहे, म्हणून वेळेचं बंधन आहे. थोडा वेळ न दवडता मी सरळ विषयाच्या अनुषंगानं या ठिकाणी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत. इराण, थोडी शांतता राहिली तर मला बरं वाटेल. हे लहान मुलं चिल्लेपिल्ले प्रश्न विचारे ना तुम्हाला नंतर. जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत. इराण, नोटन, हायलंड, न्यूझीलंड, इंग्लंड, भारत, अफगाणिस्तान, म्यानमार, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, केनिया, दक्षिण कोरिया, फ्रान्स, डेन्मार्क, बलुचिस्तान. आपलं हेच हिंदुस्थान, भारत, दॅट इज आमचे. म्हणजे बौद्ध बांधव म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आमचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आमचे. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही प्रश्न विचारला बाबासाहेब आंबेडकर कुणाचे, तर आम्हाला दुसऱ्या बाजूला सांगितलं जातं बाबासाहेब आंबेडकर फक्त त्यांचे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आमचे आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांचे, या दोन्ही बाजूंनी बाबासाहेबांना चाकोरीबद्ध करून ठेवण्याचं काम केलं, एका चौकटीमध्ये बंदिस्त करून ठेवण्याचं काम केलं. पण बाबासाहेब आंबेडकरांचा अष्टपैलू व्यक्तिमत्व जेव्हा आम्ही अभ्यासतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण अखंड भारताचे आहेत आणि ते महामानव आहेत हे पहिल्यांदा आपल्या लक्षात येतं. परिस्थिती अशी झाली आहे की आता ते आम्ही मोडून काढलं पाहिजे. आमचं म्हणणाऱ्यांनी आणि त्यांचं म्हणणाऱ्यांनी यांना चपराक द्यायची असेल किंवा जर हे विचार मंथन परिवर्तन करायचं असेल तर बाबासाहेबांचा विचार नेमका काय आहे हा आम्हाला समजून सांगता आला पाहिजे. परिस्थिती अशी आहे की बाबासाहेब आंबेडकर नेमकं काय सांगतात. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आजतागायत कुठल्याही धर्माच्या विरोधात लढलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा अनिष्ट रूढी परंपरांच्या विरोधात राहिलेला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब समजून घेत असताना बाबासाहेबांचा धर्मांधपणेचा वास कुठेही तुम्हाला येणार नाही. बाबासाहेब धर्मनिरपेक्षतेची मांडणी करतात. मानवता हा धर्म आणि माणुसकी हीच जात आहे, या पद्धतीची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. हे सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रसंगी स्वतःच्या छातीवरती घाव घेत समाजाच्या अस्तित्वाकरता धाव घेण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीत सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय, हे आम्हाला विसरून चालणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड 12 बलुतेदार जातीपातीच्या सगळ्या लोकांना एकत्रित केलं आणि मावला या नावाखाली गुंफलं, त्याच 18 पगड 12 बलुतेदार जातीपातीच्या सगळ्या लोकांना एकसंघ करून संकल्पित करून राज्य घटनेच्या माध्यमातून समान अधिकार निर्माण करून देण्याचं काम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या लोकशाही प्रधान स्वराज्याचा आदर्श घेऊन लोकशाही निर्माण करण्याचं काम आणि स्वराज्यामध्ये संविधान निर्माण करून देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजेच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा राज्यघटनेमध्ये तुम्हाला दिसतो आहे. ज्या जगद्गुरु संत तुकोबारायांनी सांगितलं मुंगी आणि राव आम्हा सारखाच जीव भेदाभेद अमंगल. इथं राहणारा प्रत्येक माणूस हा सुखानं जगला पाहिजे, आनंदानं जगला पाहिजे, भेदाभेद नको. विषमतावादी मांडणी करणारी काही लोक आहेत. जातीय दंगलीमध्ये महिलांनी फक्त चूल मूल एवढंच करायचं, बरोबरीला बसण्याचा अधिकार नाही, शिकण्याचा अधिकार नाही, कुठे जाण्याचा अधिकार नाही, तिने फक्त धुणी भांडी करायची. अशा काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंना वाटतं की महिला शिकली पाहिजे, जर शिकली तर ती पुढे येईल, ती पुढे आली तर मस्तक तिचं सशक्त होईल. सांगितलं तर असा हा तरणा बाण तरुण तरफदार आगरी समाजाचा आगरी छावाच म्हणेन मी यांना. आणि अशी सिंह गर्जना केली शिक्षणाची का तुमच्या माझ्या अज्ञानाचा ज्ञानचक्षु उघडून आज त्यांनी सर्वच समजावलं. हिंदू कोड बिल समजावलं, तुम्हा आम्हा ओबीसी साठी 340 कलम समजावलं, SC ST साठी 341-42 कलम समजावलं आणि पुढे त्यांनी सांगितले पुढेही समजावणार. तर त्यांना जायला उशीर होतोय. तुमचा आम्ही अत्यंत नागाव ग्रामस्थ सर्वच ऋणी आहोत की अशा तरुणाईचे या भारत राष्ट्राला संपूर्ण विश्वाला गरज आहे. असे तरुण घडतील त्यावेळेला खरा समाज घडेल, समता बंधुता आणि एकता कळेल. तर आपल्या नागाव ग्रामस्थांच्या वतीने आपल्या नागाव गावचे सन्माननीय समाजसेवक ज्येष्ठ पंडित शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते मायेचे उबदार शाल
व पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करत आहोत. त्यांनी तो आदराने स्वीकारावा आणि पुन्हा पुन्हा आमच्या गावामध्ये येऊन या तरुणांना तरुणींना समस्त ग्रामस्थवासियांना समजावं. तुमच्या काय या सत्कारानिमित्ताने जे फटाके वाजवले जात आहेत या निमित्ताने तुमचाही मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन, आभार, धन्यवाद. आणि सर्वच महान विभूतींचा या तरुणाने जो उच्चार केला हे कसा तरुण असावा, तर असा तरुण जय भीम. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव त्रिशा आहे. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहे. त्यांनी दीन दलितांना न्याय मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत, जय भीम. धन्यवाद. माझे नाव सृष्टी संतोष सोनल. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेबांना राष्ट्रीय निर्माते म्हणतात. त्यांनी आपल्या देशाची घटना लिहून आपल्यावर फार मोठे उपकार केले आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांना आणि शूद्र अतिशूद्रांना गुलामीतून मुक्त केला आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा असतो असे बाबासाहेब म्हणतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवित आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय बुद्ध. मी चाललो जेवायला. गाईचा वेळ झालं पुसायला जरासं. लेट्स गो. सो गाईज आमच्या इकडे आहे. सो गाईज आता जेवायला बघतो आम्ही काय काय. या गाईज तुम्हाला दाखवतो मी काय काय जेवायला. गाईज आमचा नागावचा तलाव किती छान वाटतं, एकदम पीसफुल आहे. जेवायला बसलोय. आमचे पप्पा काही जेवायला वाटतात. आम्ही सगळेजण बसलोय. काही ती चिल्ली विल्ली पण आहेत. जीवा कर. ए जीवा ऐकर. तुला फुल फोकस करतो गे. जेवायला मला 2 लाडू भेटलेत.
वगैरे साजरा. लास्टला एकदा आम्ही आईस्क्रीम पण खाल्लं पण दाखवतच नाही आलं कारण की पप्पांच्या फोनची चार्जिंगच नाही गाईज, चार्जिंगच संपलेली. खूप एंटरटेनमेंट पण केला आम्ही, खूप 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 मस्त मजा आली गाईज. आणि आता डायरेक्टली आम्ही कपडे वगैरे चेंज करून झोपतोय. काय काय आमचं बॉडीगार्ड गाईज, आमच्या तिघी जणींचे बॉडीगार्ड आहेत. 2 जण गाईज. बॅज बो बाप्पाला गाईज. मी कपडे वगैरे चेंज केले. त्याचे पोळे बघा कशी मध्ये झाली आहे. इट्स ओके. आणि गाईज उद्या आहे माझा मॅथचा पेपर आणि काहीच गाईज प्रिपेअर नाही केलं मी. आणि आता गाईज सगळ्या वया काढून बसलेले आहे. काय करायचं काय नाही काहीच समजत नाही. आणि गाईज सकाळी उठली तेव्हा पण गाईज मी सगळीकडे रांगोळी काढली. मग लगे आम्ही पूजेला गेलो. त्याच्यानंतर रिटर्न आलो तेव्हा मला रील्स काढायच्या होत्या पण काय काढल्या नाही गाईज मी. आणि मग नंतरला डायरेक्टली परत आम्ही गेलो जे की तुम्ही आता बघितलंच असाल संध्याकाळचं. आणि मग गाईज तिकडे आम्ही खूप नाचलो वगैरे आणि डायरेक्टली आत्ता घरी आलो. आणि वाजलेत गाईज 11 झालेत. होईल तसं माझा अभ्यास आता केला तर आता मी करते अभ्यास. तर गाईज बाय. माझा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. सो बाय.